असं जर का मोहाबत का सरबत तुम्ही घरी बनवलत ना, तर मी खात्रीने सांगते तुम्हाला घरचे 2 ते 3 वेळा आठवड्यातून बनवायला लावतील, एवढं सुंदर होतं. कसं बनवायचं ते सांगते. इथे मी गोंद का तिरा आणि सब्जा बी घेतलेलं आहे. गोंद का तिरा हे साधारण एक 2-3 वर्ष झाले फार फेमस होतंय. हा फार थंड पदार्थ आहे, शरीराला थंडावा देणारा पदार्थ आहे. दिसायला डिंकासारखा दिसतो. आपण डिंकाचे लाडू बनवतो ना, त्या डिंकासारखा हा दिसायला दिसतो. आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं तर ते खूप जास्त फुलतो. आता हे सब्जा बी तर तुम्हाला माहीतच असेल. हे सुद्धा शरीराला प्रचंड थंडावा देणारा पदार्थ आहे. आता हे दोन्ही आपल्याला साधारण 1 ते दीड तास आधी भिजवून ठेवायचे. आता हे गोंद का तिरा जे आहे ना, मी इथे 2 चमचे घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये पाणी घातलत ना, तर साधारण 2 ते 3 वेळा सरबतामध्ये घालता येईल एवढं हे फुलून तयार होतं. फ्रिजमध्ये एक 8 ते 10 दिवस छान राहतं. त्यामुळे मी एकदमच बनवून ठेवते. हे ह्याच्यामध्ये पाणी घातलं. सब्जा बीमध्ये सुद्धा पाणी घालायचं. सब्जा बी साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये छान फुलून तयार होतो. तर आधी ही पूर्वतयारी करून घ्यायची सरबताच्या अगोदर आणि आता हे भिजवून ठेवल्यानंतर मग आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तुम्ही हे आदल्या दिवशी रात्री सुद्धा भिजवून ठेवू शकता. 5-6 तास जरी भिजत राहिलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. व्यवस्थित छान भिजलं जातं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून इथे आता मी कलिंगड लागणार आहे आपल्याला. तर मी एक कलिंगड आणलंय ते आपल्याला कट करून घ्यायचंय. एका वेळी साधारण आपण 3 ग्लास आपल्याला सरबत बनवून तयार होईल, एवढं बनवणार आहे मी. तर एवढं मोठं कलिंगड काही लागणार नाही याच्यासाठी. मला साधारण याच्यातला अर्ध्याच्या अर्धा भाग लागणार आहे. तर मी इथे कट करून घेते हे कलिंगड. बनवायला अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रीडियंट आपण घालणार आहोत, ज्याच्यानी मार्केटसारखंच आपल्याला सेम टू सेम चव येते आपल्या या सरबताला. ते तुम्हाला मी पुढे सांगते. आता हे कलिंगड कट करून घ्यायचं. याच्यातल्या बिया जेवढ्या शक्य आहे ना, तेवढ्या काढून घ्यायच्या. म्हणजे ते सरबतामध्ये येत नाही. नाहीतर नंतर त्या लागतातच सरबतामध्ये, पण जेवढं जमेल तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आणि असे बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचे या कलिंगडाचे. कारण की ते आपल्याला सरबतामध्ये घालायचे आहेत. आणि कलिंगड आपल्याला मिक्सरमधून वगैरे काढायचं नाहीये. तर हे असं बारीक तुकडे करून घ्यायचेत. वरून घालायचे आहेत आपल्याला हे त्यामुळे. खूप छान हे सरबत तयार होतं आणि हे मोहब्बत का शरबत जे आहे ना, ते आजकाल खूपच फेमस झालेलं आहे. मुलांना तर इतकं आवडतं. आरवीने बसल्या बैठकीला 2 ग्लास सरबत पिले. तुम्हाला विश्वास नाही बसणार. पण तिने 2 ग्लास सरबत पिलं आणि तिला खूप प्रचंड आवडलं. मी इथे जेवढ्या बिया काढता येतील तेवढ्या बिया काढून घेतल्यात. आता एक बाउल घ्यायचा. बाउलमध्ये हे सगळं तुकडे काढून घ्यायचे. कलिंगडाचे तुकडे काढून झाले, की मग ह्याच्यावरती आपण जे सब्जा बी भिजवून ठेवलं होतं सब्जा आणि गोंद का तिरा ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सब्जा बी आणि गोंद का तिराने काय होतं, थंडावा प्रचंड येतो. बरेच जण गोंद का तिरा ह्याच्यामध्ये घालत नाही. पण जर का आपल्याला थंडावा देणाऱ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत, तर त्या घालायला काय हरकत आहे. हे बघा आता सब्जा बी तुम्ही हा एवढा सगळा जरी सब्जा बी घातलात ना, तरी छान लागतो. पण अरवी फार जास्त खात नाही म्हणून मी याच्यामध्ये 4 चमचे घालून घेतलेले आहे. बाकी मी पुढच्या वेळेला बनवेन तेव्हा परत घालणार आहे. हे बघा हे गोंद का तिरा पण केवढं झालंय बघा. मगाशी आपण फक्त 2 चमचे भिजत घातले होते. पण ते फुलून किती मोठं झालं, किती जास्त झालंय बघा तुम्ही. आता ह्याच्यातले मी 2 चमचे घालणार आहे. बाकी मी फ्रिजमध्ये ठेवून देणार आहे. जसं लागेल तसं ते वापरता येतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रोज सिरप घालायचं आहे. मी हे मॅप्रोचं रोज सिरपची बॉटल आणलेली आहे. ती ह्याच्यामध्ये घालायची. साधारण एक 6 ते 7 मोठे चमचे लागेल आपल्याला रोज सिरप. तेवढं घालायचं. त्याच्याने कलरही खूप छान येतो आणि आपला आर्टिफिशियल कलर घालण्याची गरज पडत नाही. आर्टिफिशियल फूड कलर घालण्याची. नंतर ह्याच्यामध्ये 2 मोठे ग्लास मी दूध घालून घेतलेलं आहे. छान हलवून घ्यायचं. हे बघा, रोज सिरपनी कलर किती सुंदर आलेला आहे. मस्त असा कलर येतो. कलरमुळे दिसायला जेवढं सुंदर दिसतं ना, तेवढंच प्यायलाही अप्रतिम लागतं. आता इथे आपण सिक्रेट इन्ग्रीडियंट तुम्हाला मी म्हटलं होतं ना, ते घालायचं आहे. हे आजपर्यंत कोणी घातलं नसेल, पण तुम्ही एकदा घालून बघा. व्हॅनिला एसेन्स मी घालणार आहे याच्यामध्ये. 4 थेंब घालून घ्यायचे, 4-5 थेंब व्हॅनिला एसेन्सचे आणि मग ते हलवून घ्या. याला इतका सुंदर एकदम मिल्कशेकसारखा एक सुवास येतो आणि बाहेर जे आपण पितो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल एक आईस्क्रीमसारखं लागतं थोडंसं हे. ते ह्याच्याचमुळे लागतं. व्हॅनिला एसेन्स घातलं जातं त्याच्यामुळेच ते एवढं आईस्क्रीमसारखं सुंदर लागतं. तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. इथे आपलं कलिंगडाचा ज्यूस तयार आहे. इथे मी थंड दूध घातलं होतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी बर्फ घातलेला नाहीये. तुम्ही जर थंड दूध नसेल घेतलं, तर ह्याच्यामध्ये बर्फ घाला, म्हणजे ते छान थंड होतं. 3 ग्लास सरबत इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असेल, तर तुम्ही दुप्पट प्रमाणामध्ये बनवू शकता.
एका कलिंगडामध्ये साधारण 4 ते 5 वेळा असा ज्यूस तयार होतो. फार जास्त कलिंगड पण लागत नाही आणि खूप थंड असं सरबत तयार होतं. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, सुंदर असं आपलं सरबत तयार झालं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.